आपल्या बिछाण्यावर पडले. बाबासाहेबांनी रत्तूला पायाला मालिश करण्यास सांगितले. तेव्हा रात्री 11 वाजले होते. बाबासाहेबांच्या डोळ्यावर झोप आहे असे पाहून आपणही घरी जावे असे नानकचंद रत्तूला वाटले. त्या काळोख्या रात्री बाबासाहेबांच्या खाटेच्या मागे मृत्यू दबा धरून बसला होता याची किंचित सुद्धा कोणालाच कल्पना नव्हती. 6 डिसेंबर 1956च्या सकाळी बाबासाहेब आपणास सोडून गेल्याची वार्ता सर्व दीन दुबळ्या जनतेच्या कानी पडली होती. सारी जनता दुःख सागरात बुडून गेली होती. बाबासाहेबांच्या देहाला दिल्लीवरून मुंबईस आणण्यात येईल ही बातमी आकाशवाणीवरून लाखो जनतेला मिळाली आणि महामानवाच्या अंतिम दर्शनासाठी प्रचंड जनसमुदायाने गर्दी केली होती. दादरच्या समुद्रकिनारी जनसमुदाय दुःख सागरात बुडून गेला होता. यशवंत आंबेडकर यांनी 7